नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं घडलंय का की तुम्ही कोणासाठी खूप काही केलं पण बदल्यात तुम्हाला हवं तसा मान मिळाला नाही, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि तिथे तुम्हाला कोणाचं लक्ष मिळालं नाही. आपण अनेकदा विचार करतो की आपण तर सर्वांशी चांगलं वागतो, मग लोक आपल्याला महत्त्व का देत नाहीत. मित्रांनो, समाजात मान सन्मान मिळवणं ही काही नशिबाची गोष्ट नाही, तर ती आपण आपल्या वागण्यावर आणि आपल्या सवयींवरती अवलंबून असते. जर आपण स्वतःची किंमत ओळखली नाही तर जग आपल्याला कधीच सन्मान देणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यामुळे लोक तुमची किंमत करायला लागतात. जर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुमचं म्हणणं ऐकावं आणि तुमचा आदर करावा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल बदल घडून आणणाऱ्या या प्रवासाला सुरुवात करूया. नंबर 1, नेहमी हजर राहणं टाळावं. आपण एक साधी गोष्ट लक्षात घेऊया. बाजारात ज्या वस्तूचा ढीग लागलेला असतो आणि जी सहज मिळते तिची किंमत कोणालाच वाटत नाही, पण जी वस्तू मिळायला कष्ट लागतात तिची आपण जास्त कदर करतो. माणसाचं पण अगदी तसंच असतं. जर आपण कोणाच्याही एका फोनवर आपली महत्वाची कामं बाजूला सारून लगेच धावून जात असू तर लोकांना वाटतं हे आपल्याला काही दुसरं कामधंदाच नाही, आपल्याला रिकामटेकडं समजायला लागतात. त्यांना वाटतं हे तर कधीही उपलब्ध असतात, यांना काय विचारताय. आपला वेळ हा आपला सर्वात मोठा पैसा आहे. जर आपण स्वतःच्या वेळेला किंमत दिली नाही तर समोरचा माणूस आपल्याला का देईल. मदत करणं चांगलं आहे, पण स्वतःचा बळी देऊ नाही. जेव्हा आपण कधीतरी ठामपणे नाही म्हणायला शिकतो तेव्हा समोरच्याला कळतं की आपल्या वेळेला काहीतरी किंमत आहे. लोकांना आपली ओढ वाटली पाहिजे, आपला कंटाळा नाही आला पाहिजे. त्यामुळे समाजात स्वतःचं वजन आणि आदर टिकवायचा असेल तर प्रत्येक वेळी आणि प्रत्येकासाठी हजर राहणं बंद करा. जेव्हा आपण स्वतःला महत्त्व देता तेव्हा जग आपल्याला मान देतं. नंबर 2, न बोलवता एखादी ठिकाणी जाणं, म्हणजेच बिनबुलाया मेहमान होणं टाळा. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, पाहुणा म्हणून जावं आणि सन्मानाने परत यावं. जर आपल्याला एखाद्या ठिकाणी विचारलं नसेल किंवा बोलवलेलं नसेल आणि तरीही आपण तिथे हजर झालो तर आपली किंमत शून्य होते. आपल्याला वाटतं की आपण आपुलकीने गेलोय, पण समोरच्याला आपली उपस्थिती ओझं वाटू शकते. जेव्हा आपण न बोलवता कोणाच्याही घरी किंवा कार्यक्रमात जातो तेव्हा तिथे आपला योग्य तो मान राखला जात नाही. लोक आपल्याकडे बघून दुर्लक्ष करतात किंवा मनातल्या मनात म्हणतात, यांना कोणी बोलवलं होतं. अशाने आपला स्वतःचाच अपमान होतो. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुमची गरज नाही किंवा जिथे तुमच्या शब्दाला मान नाही तिथे जाणं म्हणजे आपला स्वाभिमान विकण्यासारखं आहे. तुमची परिस्थिती ही लोकांसाठी खास असावी, स्वस्त नाही. जेव्हा तुम्ही फक्त निमंत्रण असल्यावरच जाता तेव्हा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल एक आदर असतो. त्यांना वाटतं की तुमची वेळ महत्वाची आहे. विनाकारण कोणाच्याही दारात उभं राहण्यापेक्षा आपल्या कामात मग्न राहणं कधीही चांगलं. ज्या दिवशी तुम्ही न बोलवता जाणं बंद कराल त्या दिवशी लोक आदराने बोलवायला लागतील. तुमची किंमत तुमच्या हातात आहे, ती ओळखा. नंबर 3, स्वतःबद्दल वारंवार स्पष्टीकरण देणं थांबवा. आपण अनेकदा पाहतो की जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतं किंवा आपल्याला चुकीचं समजतं तेव्हा आपण लगेच मी तसं नाही, मी असं का केलं हे सांगायला धावतो. आपल्याला वाटतं की स्पष्टीकरण दिल्याने समोरच्याला सगळं पटेल, पण होतं उलटच. तुम्ही जितकं जास्त स्वतःला सिद्ध करायला जाल तितके तुम्ही समोरच्याच्या नजरेत कमकुवत आणि लाचार वाटायला लागता. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ज्यांना तुमच्यावर खरं प्रेम आहे आणि विश्वास आहे त्यांना तुमच्या कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नसते. ते तुम्हाला तुमच्या शब्दांशिवाय ओळखतात आणि ज्यांना तुमच्यात फक्त चुकाच शोधायच्या आहेत त्यांना तुम्ही रक्ताने लिहून दिलं तरी त्यांचं समाधान होणार नाही. ते फक्त तुमचा वेळ आणि मानसिक शांतता खराब करतील. सारखं बोलून स्वतःची शक्ती वाया घालवण्यापेक्षा तीच शक्ती आपल्या कामात लावा.
तुमचं यश आणि तुमचं काम इतकं मोठं असू द्या की तुम्हाला तोंड उघडून काही सांगायची गरज पडू नये. तुमचं मौन आणि तुमचं यश हेच जगासाठी सर्वात मोठं उत्तर असलं पाहिजे. जो शांत राहून आपली प्रगती करतो त्याचाच समाजात दरारा आणि सन्मान टिकून राहतो. स्वतःच्या नजरेत बरोबर राहा. जगाला स्पष्टीकरण देत बसू नका. नंबर 4, प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं का टाळावं? आपल्याला असं वाटतं की आपण सर्वांना मदत केली किंवा प्रत्येक कामाला हो म्हटलं तर लोक आपल्याला चांगलं म्हणतील आणि आपल्यावर प्रेम करतील. पण व्यवहारामध्ये याच्या अगदी उलट घडतं. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो तेव्हा लोकांना वाटायला लागतं की आपली स्वतःची काही मर्जीच नाही. हळूहळू लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. त्यांना वाटतं याला काहीही सांगितलं तरी हा करणारच. याला कुठे राग येतो. जो माणूस स्वतःच्या मतावर ठाम नसतो आणि नेहमी दुसऱ्याच्या तालावर नाचतो त्याचं समाजातलं वजन आणि मान कमी होतो. हो म्हणणारा माणूस लोकांना सोयीस्कर वाटतो आणि आदरणीय वाटत नाही. तुमची स्वतःची काही तत्व असली पाहिजेत. जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तिथे नाही म्हणणं हा तुमचा अधिकार आहे आणि तुमचा स्वाभिमानही. लक्षात ठेवा, साखरेची किंमत गोड आहे म्हणून असते, पण जर ती फुकट वाटायला लागली तर तिचीही किंमत उरत नाही. तुमचं हो तेव्हाच मौल्यवान ठरेल जेव्हा तुम्ही काहीतरी नाही म्हणण्याची हिंमत दाखवाल. स्वतःचा मान स्वतः राखा, तरच हे जग तुमची इज्जत करेल. तुमची ताकद तुमच्या नाही मध्ये लपली आहे, ती ओळखायला शिका. नंबर 5, फुकटचा सल्ला आणि अति बडबड करणे. काही लोकांना सवय असते की समोरचा ऐको न ऐको हे आपलं ज्ञान पाजत बसतात. आपल्याला वाटतं आपण समोरच्याचं भलं करतोय, पण खरं तर आपण स्वतःच्या शब्दांची किंमत कमी करत असतो. एक गोष्ट गाठ बांधून ठेवा, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला विचारलं गेलेलं नाही तिथे तोंड उघडणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेण्याचं निमंत्रण देणं आहे. जेव्हा आपण कोणाला सुधारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा समोरच्याला आपला राग येतो, आदर नाही. लोकांना वाटतं की हा माणूस शहाणपणा शिकवतोय. जितकी जास्त बडबड कराल तितक्या तुमच्या चुका जास्त निघतील आणि लोक तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला लागतील. या उलट जो माणूस कमी बोलतो आणि मोजक्या पण खंबीर शब्दात आपलं मत मांडतो त्याचं समाजात एक वेगळं वजन असतं. शांत राहणाऱ्या माणसाच्या मनात नक्की काय चाललंय याचा अंदाज कोणालाच लावता येत नाही. त्यामुळे लोक अशा माणसाची धास्ती घेतात आणि मानही देतात. तुमची ऊर्जा आणि शब्द अशा ठिकाणीच वापरा जिथे त्याला किंमत मिळेल. लक्षात ठेवा, मौन ही एक ताकद आहे. ती योग्य वेळी वापरली की तुमची प्रतिष्ठा आपोआप वाढते. कमी बोला, पण असं बोला की लोकांनी तुमचं बोलणं ऐकण्यासाठी वाट पाहिली पाहिजे. नंबर 6, प्रगती नाही तर इज्जत नाही. आपण पाहतो की नदीचं पाणी जोपर्यंत वाहतंय तोपर्यंत ते शुद्ध असतं, पण तेच पाणी एका जागी साचलं की त्याला दुर्गंधी येते. माणसाच्या आयुष्याचंही असंच आहे. जर आपण वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी असू, त्याच जुन्या विचारात आणि त्याच आर्थिक स्थितीत अडकलेले असू तर हे जग आपल्याला विसरून जातं. लोकांना अशा माणसाची सोबत आवडते जो आयुष्यात पुढे जात असतो. आपल्या काळात यश हाच माणसाचा सर्वात मोठा परिचय आहे. आजच्या काळात यश हा माणसाचा सर्वात मोठा परिचय आहे. जर आपली प्रगती थांबली असेल तर लोक आपल्याला निकामी समजायला लागतात. आपण जर स्वतःला बदललं नाही, नवीन गोष्टी शिकलो नाही किंवा आपली परिस्थिती सुधारण्यासाठी कष्ट घेतले नाहीत तर जवळचे लोक सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. जग हे खूप स्वार्थी आहे. ते पडत्या काळात कोणालाच विचारत नाही, पण जेव्हा तुम्ही यश मिळवता तेव्हा तुमचे शत्रू सुद्धा मित्र व्हायला धावतात. त्यामुळे एका जागी बसून नशिबाला दोष देणं सोडा. स्वतःला अपडेट ठेवा, नवनवीन कौशल्य शिका आणि आपली आर्थिक स्थिती कशी सुधारेल यावर लक्ष द्या. जेव्हा तुमची प्रगती जगाला दिसायला लागेल तेव्हा आज जे लोक तुम्हाला हसतायत
किंवा दुर्लक्ष करतात तेच लोक उद्या तुमचा मान राखण्यासाठी रांगेत उभे राहतील. तुमची प्रगती हीच तुमच्या टीकाकारांना सर्वात चोख उत्तर असते. नंबर 7. स्वतःचा आदर करा तरच जग मान देईल. अनेकदा आपल्याला वाटतं की दुसऱ्यांची काळजी करणं किंवा दुसऱ्यांना खुश ठेवणं म्हणजे चांगलं वागणं आहे. पण या नादात आपण स्वतःला पूर्णपणे विसरून जातो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःची किंमत केली नाही तर हे जग तुमची किंमत का करेल? जर आपण स्वतःच्याच शरीराबद्दल तक्रारी करत असू, स्वतःच्याच कामाला कमी लेखत असू किंवा स्वतःच्या विचारांचा अपमान करत असू, तर आपण नकळत जगाला निमंत्रण देतो की त्यांनीही आपली तशीच वागणूक द्यावी. स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं अजिबात नाही. उलट हा आपला स्वाभिमान आहे. आपण जसे आहोत तसं आधी स्वतःला स्वीकार करायला शिका. जेव्हा आपण स्वतःच्या आरोग्याची, आनंदाची आणि गरजांची काळजी घेतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येतो. जो माणूस आतून समाधानी आणि आनंदी असतो त्याच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं थांबवा. कोणाकडे काय आहे यापेक्षा माझ्याकडे काय खास आहे यावर लक्ष द्या. स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी लेखू नका, कारण तुम्ही या जगात एकमेव आहात. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला आय एम द बेस्ट मानायला लागाल आणि स्वतःचा सन्मान कराल त्या दिवशी संपूर्ण जग तुमच्याशी आदराने वागायला सुरुवात करेल. तुम्ही स्वतःचे सर्वात चांगले मित्र बना. तुमची किंमत करणं ही जगाची गरज नाही, ती तुमची स्वतःची जबाबदारी आहे. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे जग त्याच गोष्टीचा आदर करतं जी सहज उपलब्ध नसते. हिऱ्याला किंमत असते कारण तो दुर्मिळ आहे, दगडाला नाही. वरील 7ही नियम हे केवळ इतरांना दाखवण्यासाठी नाहीत, तर ते तुमच्या स्वतःच्या आंतरिक विकासासाठी आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला महत्त्व द्याल, प्रगतीची वाट धराल आणि जिथे गरज नाही तिथे शांत राहाल, तेव्हा तुम्हाला कोणाकडेही मान मागण्याची गरज उरणार नाही. लोक स्वतःहून तुमचा सन्मान करतील. तुमचा स्वाभिमान तुमच्या हातात आहे. स्वतःला इतकं मौल्यवान बनवा की तुमच्या उपस्थितीने सभेची शोभा वाढली पाहिजे आणि तुमच्या अनुपस्थितीने लोकांना तुमची उणीव भासली पाहिजे. चला तर मग आजपासूनच स्वतःचा आदर करायला सुरुवात करूया आणि आयुष्याचा एक नवी सन्माननीय इनिंग खेळूया. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या माणसांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.